नमस्कार मैत्रिणींनो. दिवसभर स्वतःसाठी वेळच मिळत नाही. घर, नोकरी, मुलं, स्वयंपाक आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना आपण सगळ्यांची काळजी घेतो. पण एक प्रश्न स्वतःला कधी तुम्ही विचारला आहे का ग? शेवटच्या वेळी मी माझ्या त्वचेसाठी फक्त 10 मिनिटं वेळ कधी दिला होता? आणि म्हणूनच अनेक महिलांना असं वाटू लागतं, माझा चेहरा एवढा निस्तेज का दिसतोय? स्किनवर ग्लो का दिसत नाही? पण आयुर्वेदानुसार सुंदर आणि निरोगी त्वचा फक्त बाहेरून लावलेल्या क्रीम्समुळे मिळत नाही, तर योग्य सवयी, योग्य झोप आणि रात्री झोपण्यापूर्वी घेतलेली छोटीशी काळजीही त्वचेसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे अशा कोणत्या गोष्टी केल्याने त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते आणि आयुर्वेदात सांगितलेल्या काही सोप्या सवयी ज्या तुमच्या नाईट स्किन केअर रुटीनला अधिक प्रभावी बनवू शकतात. तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजेच स्टेप नंबर 1 म्हणजेच चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. हो, दिवसभर धूळ, प्रदूषण, घाम आणि मेकअप यांचे सूक्ष्म कण त्वचेवर जमा होत असतात. म्हणून झोपण्यापूर्वी माइल्ड फेस वॉशने चेहरा स्वच्छ करणं खूप आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये त्वचा स्वच्छ ठेवणे हे सौंदर्याचे पहिले पाऊल मानले जाते. आता स्टेप नंबर 2 म्हणजेच गुलाब पाणी वापरा. रोज वॉटर त्वचेला फ्रेशनेस देण्यास मदत करते. कॉटनच्या मदतीने हलक्या हाताने गुलाब पाणी लावा किंवा मग गुलाब जेलचा स्प्रे असेल तर अधिक उत्तम. यामुळे त्वचेवर शांत आणि ताजेतवाने वाटू शकते. स्टेप 3 कोरफड जेल लावा. आयुर्वेदात कोरफड म्हणजेच ॲलोवेराला त्वचेसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. शुद्ध ॲलोवेरा जेल हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेला हायड्रेशन मिळते. स्टेप नंबर 4 चेहऱ्याचा 2 मिनिटे हलका मसाज करा. म्हणजे मसाज करताना बदाम तेल किंवा कुंकुमादी तेलचा वापर करा. म्हणजे 1 ते 2 थेंब घ्यायचे आणि हलक्या हाताने अपवर्ड डायरेक्शनने वरच्या दिशेने मसाज करायचा. आयुर्वेदात अभ्यंग म्हणजेच मसाजाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ह्यामुळे तुमची फेसची स्किन रिलॅक्स होते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. स्टेप 5 म्हणजे तणाव, स्ट्रेस कमी करा. स्ट्रेसचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसून येतो. झोपण्यापूर्वी 5 मिनिटं डीप ब्रीदिंग किंवा मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. स्टेप 6 पुरेशी झोप घ्या. आयुर्वेदानुसार योग्य झोप ही निरोगी त्वचेसाठी, निरोगी मनासाठी आणि चांगल्या हेल्थसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे रोज किमान 7 ते 8 तासांची शांत झोप त्वचेच्या नैसर्गिक पुनर्बांधणी प्रक्रियेला मदत करत असते. आता मंडळी, ह्या पाहिल्या आपण काही स्टेप्स ज्या आपण करू शकतो, पण कुठल्या चुका आहेत ज्या आपण करू नयेत. तर मेकअप काढल्याशिवाय कधीही झोपू नका. वारंवार नवीन वेगवेगळे खूप केमिकल्स असणारे प्रोडक्ट्स चेहऱ्यावर वापरू नका. खूप उशिरापर्यंत मोबाईल बघू नका. पुरेसं पाणी प्या. खूप कमी पाणी पिऊ नका आणि झोपेची कमतरता, झोपेचा अभाव तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. मैत्रिणींनो, सुंदर त्वचेसाठी महागडे प्रोडक्ट नेहमीच आवश्यक असतात असं अजिबात नाहीये. कधीकधी झोपण्यापूर्वी स्वतःसाठी दिलेली फक्त 10 मिनिटे आणि काही चांगल्या सवयी तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळवून देण्यास मदत करू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि तुमच्या खास मैत्रिणीला हा व्हिडिओ जरूर पाठवा.